नागपुर क्राइम ब्रांच ने एक चोरी के मामले का खुलासा करते हुए 21 लाख की चोरी करने वाले आरोपी को पश्चिम बंगाल से गिरफ्तार किया है। आरोपी घरेलू नौकर बनकर कारोबार के घर में घुसा और मौका मिलते ही जेवरात और नकदी लेकर फरार हो गया था। प्राप्त जानकारी के अनुसार गिरफ्तार आरोपी राजा चौधरी बताया जा रहा है, जो कि नदिया पश्चिम बंगाल का रहने वाला है। उसने फर्जी आधार कार्ड बनवाकर शहर के गणेशपेट परिसर में रहने वाले ग्रेनाइट कारोबारी अजीत सारडा के घर में नौकरी हासिल की थी। उसने खुद को अनाथ बताकर भरोसा जीता और 3 महीने तक वही काम करता रहा। इसी दौरान उसने पूरे घर की रेकी की और अगस्त माह में करीब 387 ग्राम सोना, हीरे जड़ित आभूषण व नकदी 1,70,000 रुपए चुराकर अपने गांव भाग गया। हालांकि आरोपी के सीसीटीवी फुटेज के हाथ लगे और जिसके आधार पर ही पुलिस उसकी तलाश कर रही थी। बता दें कि आरोपी ने चोरी किए गहनों से हीरे निकालकर अलग रखे और सोने की गहने कौड़ियों के दाम बेच डाले। पुलिस ने उसकी गिरफ्त से 110 ग्राम हीरे जड़ित गहने, 3 मोबाइल, 1 टैब, नगद सहित कुल 17,77,000 रुपए का माल जब्त किया है। आरोपी को आगे की कार्रवाई के लिए गणेशपेट पुलिस के हवाले किया गया है। आगे की जाँच गणेशपेट पुलिस कर रही है। दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी पोलीस स्टेशन गणेशपेठ येथे ऋतू अजित कुमार सारडा या तक्रारदारांनी तक्रार दिली होती की त्यांच्या घरी राहणारा राज चक्रवर्ती नावाचा नोकर यांनी दिनांक 9 ऑगस्ट ते 10 ऑगस्टच्या रात्री दरम्यान त्यांच्या घरातील कपाटामध्ये ठेवलेले सोन्याचे हिरेजडित दागिने आणि काही कॅश असा एकूण 21,05,000 रुपयाचा मुद्देमाल चोरून नेलेला आहे। तक्रार दाखल झाल्यानंतर गणेशपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस, गुन्हे शाखेचे सर्व पोलीस अंमलदार अधिकारी यांनी नमूद आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केले। नमूद आरोपीचा शोध घेत असताना नमूद आरोपी सारडाजी यांच्या घरी काम करण्यापूर्वी नागपूरमध्ये जिथे जिथे त्यांनी काम केलेलं होतं त्या सर्व ठिकाणी व्हिजिट करून आम्ही आरोपीची ओळख पटवण्याचे प्रयत्न केले। त्यावेळेस त्यांनी स्वतःची ओळख म्हणून जे आधार कार्ड दिलेलं होतं राज चक्रवर्ती नावाचं, ते त्या पत्त्यावर तो पत्तासुद्धा पश्चिम बंगालमधील पुरिया डिस्ट्रिक्टचा होता। त्या ठिकाणी गणेशपेठ पोलीसची टीम पोहोचली होती। त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर नमूद आधार कार्ड जे आरोपीने स्वतःच्या ओळखीकरता दिलेलं होतं ते फर्जी असल्याचं आम्हाला तपासामध्ये निष्पन्न झालेलं होतं। त्यानंतर एक आव्हान सगळ्यांसमोर होतं की नमूद आरोपी शोधण्याकरता कोणाकडे त्याचा फोटोसुद्धा नव्हता। परत मग सर्व स्तरावरून आरोपीचा शोध घेत असताना माननीय पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल सर, माननीय सहपोलीस आयुक्त नवीन कुमार चंद्र रेड्डी सर, पोलीस अपर पोलीस आयुक्त परदेशी सर, पोलीस उपायुक्त माकणीकर सर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री डॉक्टर अभिजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशेष पथक गठीत केलं होतं। त्या पथकामध्ये क्राईम युनिट क्रमांक 3चे अधिकारी, सायबर सेलचे अधिकारी आणि घरफोडी विरोधी पथकाचे अधिकारी नेमणूक करण्यात आलेली होती। नमूद पथकाने सदर गुन्ह्याचं तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीवरून जो फर्जी नावाने राहणारा राज चौधरी होता त्याचं खरं नाव राजा मंटू चौधरी, राहणार गारापोटा, जिल्हा नदिया पश्चिम बंगालमधील राहणार असल्याचे निष्पन्न केले आणि नमूद आरोपीला पकडण्याकरता युनिट क्रमांक 3 आणि घरफोडी विरोधी पथकातले 2 अधिकारी, 6 अंमलदार असं 8 जणांचं पथक पश्चिम बंगालमध्ये रवाना झालं। दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी नमूद आरोपीस सोदपूर, जिल्हा उत्तर 24 परगणा या ठिकाणाहून नमूद आरोपीस ताब्यात घेण्यात आलेले आहे। आरोपीला पकडल्यानंतर आरोपीकडनं जवळपास 17,77,000 रुपयाचा मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला आहे। आरोपीस अटक करून पोलीस स्टेशन गणेशपेठ यांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे। पुढील रिकव्हरी आणि पुढील तपास पोलीस स्टेशन गणेशपेठ येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। चोरी गेलेला मुद्देमाल FIR प्रमाणे 21,05,000 रुपयाचा होता। रिकवर करण्यात आलेला मुद्देमाल जवळपास 17,77,000 रुपयाचा मुद्देमाल आतापर्यंत रिकवर करण्यात आलेला आहे। पुढील तपासामध्ये अजून मुद्देमाल रिकव्हरी होण्याची